आज मी करणार आहे ताकापासून पनीर. विश्वास बसत नाही ना? आपण ताकापासून कढी करतो, मठ्ठा करतो किंवा नुसते ताकही पितो. पण ताकापासून पनीर हे खरं आहे का? पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग करूया ताकापासून पनीर. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मना बघा. आता हे आपलं सगळं लोणी मी एक साईडला लावून घेतलंय. आता हे सगळं ताक मी सेपरेट करून घेते. आता हे ताकापासून पनीर कसं करायचं ते आपण पुढे बघूया. हे जे आपण ताक घेतलेलं आहे, आपण लोणी काढले आणि ते लोणी धुवून आपण जे ताक काढले, ह्या ताकापासून आपण पनीर तयार करणार आहोत. तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला आता सांगते. त्यासाठी मी हे लिंबू घेतलेलं आहे. त्यातलं मी अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळणार आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. काही जण हे ताक प्यायला वापरतात किंवा त्याची कढी करतात. तर त्याच्यापासून अजून एक हा नवीन पदार्थ आहे की आपण त्याच्यापासून पनीर सुद्धा तयार करू शकतो. म्हणजे हे ताक अजिबात वाया जात नाही. हे ताक आहे हे आपण गॅसवर उकळत ठेवायचंय. आता हे मी गॅस चालू केलाय. हाय फ्लेमवर आपल्याला हे उकळून घ्यायचंय. हे बघा, तुम्ही आता पाहू शकता की कडेला सगळं पाणी सेपरेट झालेलं आहे आणि त्याचं पनीर आहे ते सेपरेट व्हायची प्रोसेस आता चालू झालेली आहे. तर आता हे आपल्याला असंच उकळून घ्यायचंय. हे बघा, तुम्ही आता पाहू शकता. आता ह्याला उकळी यायला लागलेली आहे आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते. मस्त असं पनीर त्याच्यातून सेपरेट झालेलं आहे. त्याला एक अर्धा मिनिट आपण असंच एक उकळी देणार आहोत. नंतर आपल्याला ते गाळून घ्यायचंय. उतू जायला नको, मी गॅस थोडासा बारीक करते. हे बघा, मस्त असं पनीर तयार आहे. जसं आपण नॉर्मल दुधाचं पनीर तयार करतो तसंच हे आपण ताकापासून केलेलं आहे. आता हे मी गाळून घेते. हे बघा, आता मी हे भांडं घेतलंय रिकामं. त्याच्यावरती ही जाळी ठेवणार आहे आणि याच्यावर आपल्याला एक मलमलचं कापड घालून घ्यायचंय. हे कापड जे आहे हे माझं खास पनीरसाठी मी ठेवलेलं आहे. जेव्हा जेव्हा मी पनीर करते तेव्हा मी याच्यामध्येच पनीर करत आहे. आता हे अगदी सावकाश गरम आहे. आपल्याला हे सगळं याच्यामध्ये पनीर काढून घ्यायचंय. हे बघा, तुम्ही पाहू शकता किती पनीर निघालेलं आहे. आता आपण हे गरम असतानाच आपल्याला ते त्याच्यावरती वजन ठेवून दाबून ठेवायचंय. फडका फोल्ड करते. ह्याच्यावर आपल्याला एक प्लेट ठेवायची आणि ह्याच्यावर जे पण काय तुमच्याकडे वजन असेल, आता मी माझ्याकडे दळकडी खलबत्ता आहे तो ठेवते. या पद्धतीने त्याला साधारण एक अर्धा तास आपण असंच ठेवून द्यायचंय. त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सगळं निघून जाईल आणि आपलं घट्ट असं पनीर तयार होईल. आपण हे थंड होईपर्यंत आपण असंच सेट करत ठेवणार आहोत. आपलं हे पनीर थंड झालेलं आहे. आता प्लेट ठेवल्यामुळे इथे ते प्लेन असं पनीर तयार झालंय आणि जे मी खलबत्ता ठेवलं होतं त्याला सुद्धा खालून ते तेलकट लागत नाही म्हणून मी वरती प्लेट ठेवली होती. हे बघा, हे बघा, छान असं आपलं हे पनीर तयार झालेलं आहे. पाहू शकता. आता हे तुम्ही हवं तर कट करून
भाजीला वापरू शकता किंवा ह्याची पनीरची भुर्जी सुद्धा करू शकता. तर आपलं हे ताकापासून तयार केलेलं पनीर तयार आहे. हे पहा, मस्त असे पनीरचे क्यूब तयार झालेले आहेत. भाजीसाठी आपलं पनीर तयार आहे. जर तुम्हाला ताकापासून केलेल्या पनीरची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.